तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट त्याच्या भल्यासाठी आहे, त्यातून त्याचा फायदाच होणार आहे, अशी एखादी गोष्ट सांगायची आहे आणि तुम्ही त्याला खूप सांगायचा प्रयत्न करता, पण तो ऐकायलाच तयार नाही किंवा तो त्याचं मतच बदलायला तयार नसतो. अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुम्ही टेलिपॅथिक कनेक्शन किंवा मेंटल मेसेजिंगचा वापर करू शकता. हा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. आता आपण पाहूया की या मेसेजेसमध्ये कोणत्या कोणत्या मेसेजेसचा समावेश होऊ शकतो. तर प्रत्येक आईला जसं वाटत असतं की आपल्या मुलाने हेल्दी फूड खावं, वय झालंय तर लग्नाचा विचार करावा, पण आजकाल मुलं नोकरीमुळे लवकर लग्न करत नाहीत. पण प्रत्येक आईला असं वाटत असतं की ज्या ज्या गोष्टी आहेत ते त्या त्या वयातच झाल्या पाहिजेत. किंवा तुमचं तुमच्या पार्टनरशी भांडण झालंय, मग ते लाईफ पार्टनर असोत किंवा बिझनेस पार्टनर असोत. लाईफ पार्टनर असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला त्याने कॉल बॅक करावा. बिझनेस पार्टनर असतील तर बिझनेसमध्ये काही वादावादी झाली असेल आणि काही इश्यू झाले असतील तर ते पूर्णपणे सॉर्ट आउट झाले पाहिजेत आणि तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो व्हावा आणि तुमची ग्रोथ व्हावी यातून, असं तुम्हाला वाटत असेल. म्हणजे ज्या काही गोष्टी ज्या तुमच्या पण फायद्याच्या आहेत आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या पण फायद्याच्या आहेत, अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुमच्या घरी एखादी अशी व्यक्ती असेल जो निगेटिव्ह गोष्टी आत्मसात केल्या असतील त्याने, समजा स्मोकिंग करत असेल, ड्रिंकिंग करत असेल, तंबाखू गुटखा अशा काही म्हणजे नशेच्या गोष्टी करत असेल आणि तुम्हाला असं वाटतं की यामुळे तुमच्या घराची जी काही शांतता आहे ती भंग पावली आणि या अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्ही त्याच गोष्टींचा वापर केला पाहिजे ज्या चांगल्या हेतूच्या आहेत किंवा त्यातून काहीतरी फायदा होणार आहे, समोरच्याला पण फायदा होणार आहे आणि तुम्हाला पण फायदा होणार आहे. कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीचा वापर यामध्ये करायचा नाही, कारण जरी निगेटिव्ह गोष्टीचा वापर केलात तुम्ही तर तुमचं निगेटिव्ह कर्म होणार आहे आणि तुमचा जो काही ऑरा आहे तो निगेटिव्ह होणार आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आपण युनिव्हर्सला फक्त पॉझिटिव्ह गोष्टी मागायच्या असतात. जर समजा तुम्ही चुकून जरी निगेटिव्ह गोष्ट मागितलीत तर तुम्ही हे लक्षात ठेवायचंय की सर्वात आधी तुमचं वाईट होणार आहे आणि मग नंतर त्या व्यक्तीचं वाईट होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या गोष्टीचा वापर करताय. आता आपण पाहूया हे टेलिपॅथिक कनेक्शन आहे हे कसं डेव्हलप करायचं किंवा कसं एस्टॅब्लिश करायचं, कसा मेंटल मेसेज हा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा. तर याच्या 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला शांत करायचं आहे. हे कसं करायचं? तर तुम्ही ब्रीथिंग टेक्निकचा वापर करू शकता किंवा भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम. तुम्हाला जर मेडिटेशनची आवड असेल तर मेडिटेशन मधून तुम्ही शांत व्हा किंवा योग निद्रा करा. 5 ते 10 मिनिट योग निद्रा केल्यानंतर सुद्धा तुमचं शरीर पूर्ण शांत होणार आहे, तुमचं मन सुद्धा शांत होणार आहे. माझी आवडती टेक्निक म्हणजे डबल फाय टेक्निक. यामध्ये काय असतं तर 5 सेकंद शरीरात आत श्वास घ्यायचा आहे, नंतर 5 मिनिट होल्ड करायचा आहे, त्यानंतर नाही 5 मिनिट नाही 5 सेकंद होल्ड करायचंय, नंतर 5 सेकंद एक्सेल करायचंय आणि नंतर 5 सेकंद होल्ड करायचंय. याला डबल फाय टेक्निक म्हणतात. तर यामुळे तुमचं शरीर पूर्णपणे शांत होणार आहे. असं तुम्ही 3 ते 4 वेळा करायचंय. कोणाला 5 ते 6 वेळा केल्यानंतर किंवा कोणाला 10 वेळा केल्यानंतर त्याचं मन किंवा शरीर शांत होणार आहे. शांत होणं म्हणजे काय? तुमच्या मनात कोणताही दुसरा विचार नाही आला पाहिजे. तुम्हाला फक्त जी काही गोष्ट सांगायची तेच तुमच्या डोक्यात हवं. आता दुसरी स्टेप म्हणजे तुम्हाला युनिव्हर्स कडून परमिशन मागायचे. तुम्ही युनिव्हर्सला प्रार्थना करायची किंवा प्रे करायचे, हे कृपया युनिव्हर्स, मी एक प्युअर हार्टेड सोल आहे किंवा मी एक शुद्ध चेतना असलेलं शरीर आहे आणि मी जे हे काही करणार आहे ते माझ्या चांगल्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी आणि फायद्यासाठी आहे. कृपया तुम्ही हे स्वीकार करा आणि मला प्लीज मदत करा या गोष्टीमध्ये आणि तुम्ही माझं त्या व्यक्तीशी कनेक्शन एस्टॅब्लिश करा. आता आपण कोणत्या स्टेप केल्या? सर्वात पहिली स्टेप केली ती म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला शांत केलं. नंतर दुसरी स्टेप केली, युनिव्हर्स कडून तुम्ही परमिशन मागितली. आता तिसरी स्टेप करायची तुम्हाला सोल टू सोल कनेक्शन, म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला तो मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीशी तुम्हाला कनेक्शन करायचंय. सोल टू सोल म्हणजे आत्म्याचं आत्म्याशी कनेक्शन करायचंय, तरच ही गोष्ट संभव होऊ शकते. तर यामध्ये काय करायचंय, ती जी कोणी व्यक्ती असेल त्याला तुम्ही इमॅजिन करायचंय किंवा तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा आठवत नसेल तर फोटोचा सुद्धा वापर करू शकता. फोटो तुमच्या म्हणजे डोळ्यासमोर घ्यायचाय आणि त्याच्या थर्ड आय चक्रामध्ये, इथं जे थर्ड आय चक्र असतं दोन्ही भुवयांच्या मध्ये, तिथं तुम्ही कंटिन्यू पाहायचंय किंवा पाहिलं नाही तरी चालेल, डोळे बंद करून फक्त तुम्ही एक इमॅजिन करायचंय की त्याच्या थर्ड आय चक्र आणि तुमच्या थर्ड आय चक्रामधून एक बीम ऑफ लाईट जात आहे अशा समांतर दिशेत आणि तो व्हाईट कलरचा प्रकाश आहे
आणि तो तुम्हाला जाणवत आहे हळूहळू. आणि असं केल्यानंतर 1 2 ते 3 मिनिटानंतर तुम्हाला तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये किंवा इथं काहीतरी सेन्सेशन जाणवेल. जेव्हा हे सेन्सेशन जाणवेल तेव्हा तुमचं हे कनेक्शन एस्टॅब्लिश होईल. हे सेन्सेशन जाणवलंच पाहिजे. कनेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला जो काही त्या व्यक्तीला मेसेज द्यायचा आहे तो तुम्हाला बोलायचा आहे. आणि हे तुम्हाला 11 वेळा एका टायमिंगला बोलायचं आहे. म्हणजे समजा आता माझी मुलगी आहे, तर तिला मला हेल्दी फूड खावं म्हणून तिला प्रवृत्त करायचंय, तर मी तिला बोलणार आहे की श्रीषा तू हेल्दी फूड खा, हेल्दी फूड खा, हेल्दी फूड खा. एवढं मी 11 वेळा म्हणणार आहे. आणि एका वेळी फक्त एकाच मेसेजचा वापर करायचा. तुम्हाला 100 असे मेसेज कोणते नाहीत बोलायचे. एका वेळी फक्त एकच. जोपर्यंत तुमची ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो एकच मेसेज बोलायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला छोटे छोटे मेसेज द्यायचे, म्हणजे तुला तहान लागले तू पाणी पीत, किंवा तुला भूक लागले तर हे खा. आणि तुम्हाला जर अनुभव आला की हा हे वर्क होते, तर तुम्हाला नंतर मोठा मेसेज द्यायचा आहे. आणि हा मेसेज देऊन झाल्यानंतर, म्हणजे 11 वेळा बोलून झाल्यानंतर तुम्हाला कनेक्शन कट करायचंय. कट कसं करायचंय? तुमच्या थर्ड आय चक्रावरती कट 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 असं 3 वेळा क्रॉस करायचंय आणि तुमचं जे काही कनेक्शन आहे ते कट होणार आहे. तर तुम्ही कोणीही टेक्निक आजमावून पाहिलीत आणि खरंच तुम्हाला रिझल्ट आला तर कमेंटमध्ये नक्की मला टाईप करून सांगा. आणि हा एक्सपिरियन्स कसा होता हेही सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.